800 वर्षापासूनची परंपरा अजून पण टिकवली आहे लोकांनी या गावात. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका ओमकार आणि आज आपल्याला एक अर्जंटमध्ये ऑर्डर होती. तर काय सणा पिरी पिरी मी आणि सत्यजित निघालो होती ऑर्डर द्यायला कनाशीला. तर ह्या गावाची परंपरा काय आहे तुम्ही ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर म्हणलं आता गावात आलोच आहे, तर आता स्वामीचं दर्शन तर घेऊनच जायचं आहे. तर काय सत्यजित म्हणलं चला ती मंदिरात तुला दाखवून येतो मंदिर वगैरे कसं आहे. तर मी पहिल्यांदा या मंदिरात आलो होतो, मस्तपैकी स्वामींच्या पायावर पडलो आणि मग निघालो स्केच द्यायला. सत्यजित म्हणला भो आधी तुझा स्केच देऊन ये, मग आपण फिरत बसू पूर्ण गावभर. मला काय मी इतकं कामाकडून झालेलो होतो ना काय सांगू, पण मला गाव बघायची इच्छा तर खूपच होती. मग सत्यजित घेऊन गेला मला दुसऱ्या मंदिरात. मला माहित नव्हतं बाबा याच एकाच गावामध्ये 2 मंदिर आहे एकाच देवाचे. तर मग काय तिथं पण आपण मस्त पाय वगैरे पडलो, स्वामींचे दर्शन घेतले आणि ना सत्यजित मला सांगत होतं की 800 वर्षापासून ना या गावामध्ये सगळे लोक शाकाहारी आणि इथं कोणालाच कसलं व्यसन नाहीये. मी हे ऐकून तर लयच शॉक झालो राव. आणि ना मी ते अजून उत्सुकता वाढली या गावामध्ये फिरायची. मग काय मी आणि सत्यजित पूर्ण गाव फिरतो आता. चला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि स्केच कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.